आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री शिवलीलामृत ग्रंथात दुसऱ्या अध्यायातील कथा. प्रथम श्री गणेशास वंदन केले आहे व पुढील काही ओवींमध्ये भगवान शंकरांचे शिव व हर या मंत्राचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. कळत न कळत जरी शिव शिव हर हर असे म्हटले तरी देखील सर्व पापांचा नाश होतो. शिवाय अशी कळत न कळत भक्ती घडण्यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे. पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का. याचा अर्थ आपल्या पुत्राचे कन्याचे नाव जर कैलास शंकर शिवजी तसेच कन्याचे नाव गौरी गिरिजा असे ठेवले तर सहजपणे त्यांना हाक मारताना भगवान शंकरांचे पार्वती मातेचे स्मरण होते व पुण्य प्राप्त होते. जे भक्त शिवरात्रीस भगवान शंकरांचे पूजन करतात, बेलपत्र वाहतात, जप करीत जागरण करतात ते पुण्यवान होत. त्यांचे सप्तजन्मीचे पाप नष्ट होते. कारण शिवरात्र हा मोठा पर्वकाळ आहे. देव देवता गंधर्व यक्ष किन्नर ऋषीमुनी साधू संत भक्त सारेजण हे शिवरात्रीचे व्रतपूजन करतातच. असा महिमा सांगितल्यानंतर सुतांनी शौनकादिक ऋषींना एक कथा सांगितली. फार पूर्वी विंध्य पर्वतावरती एक व्याध किंवा शिकारी राहत होता. तो रोज शिकार करीत असे. पण एक दिवस तो शिकारीला निघाला. त्या दिवशी माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी म्हणजे शिवरात्र होती. त्या निषादने आतापर्यंत अनेक प्राण्यांची शिकार केली होती, पण त्या दिवशी तो ज्या नगरातून चालला होता तेथे यात्रा भरली होती. भगवान शंकरांचे मंदिर सडा शिंपळून रांगोळ्या काढून धूप दीप लावून अगदी उत्तमरित्या सुशोभित केले होते. हजारो भक्त हर हर शिव शिव अशा मंत्रांचा जयघोष करीत होते. हे सर्व त्या निषादने पाहिले व मनाशीच म्हटले, हे सर्व लोक मूर्ख आहेत, वेळ पैसा श्रम व्यर्थ खर्च करीत आहेत असे म्हणत तेथून निघाला. पण त्या लोकांच्या मुखातून निघालेल्या शिवहर मंत्राचा प्रभाव मात्र त्याच्यावरती असा झाला की तो विनोदाने का होईना भगवान शंकरांचे नाम घेऊ लागला व वनात निघून गेला. तोपर्यंत सूर्यास्त झाला. दिवसभर उपवास घडला. रात्र झाली. त्याला एक सरोवर दिसले. त्याच्याजवळ एक बेल वृक्ष होता. त्या खाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते. निषादने त्या घनदाट अरण्यात धनुष्यास बाण लावला व शिकारीची वाट पाहत बसला. पण शिकार प्राप्त होत नव्हती. यातच एक प्रहर उलटला. त्यावेळेस त्या बेलाची पाने खोडून तो खाली टाकत होता. पण ते तेथे पडत होते जेथे शिवलिंग होते. म्हणून कळत न कळत दिवसभर उपवास झाला व आता रात्री जागरण होत होते. शिवलिंगावर आपोआप बेल वाहिला जात होता व मुखाने शिवहर शिवहर असे तो म्हणत होता. तितक्यात अंधारात त्यास पशूच्या चालण्याचा आवाज आला व त्याने बाण सोडण्याचा विचार करताच समोर सरोवरात जल पिण्यासाठी एक हरीण आलेली दिसली. तिने सांगितलं, मी गर्भवती आहे, माझा वध करू नकोस. पण निषादने सांगितले, माझे कुटुंब घरी उपाशी आहे, आज दिवसभर मी देखील उपाशी आहे. पण तरी देखील मला आश्चर्य वाटते की तू एक हरीण आहे, पशु आहे, तरीही एखाद्या स्त्रीप्रमाणे किंवा मानवाप्रमाणे कशी बोलत आहेस. तू कोण आहेस, पूर्वजन्मी तू कोण होतीस. तिने सांगितले, पूर्वी सागर मंथन झाले, देव दानवांनी मिळून ते केले. त्यात 14 रत्ने निघाली, त्यातून अप्सरा मी निघाली. माझे नाव रंभा होते. पण मी त्या जन्मात माझ्या रूपामुळे गर्विष्ठ झाली व सर्व व्रत उपासना सोडून दिली. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सर्व सोडून दिले व हिरण्य नावाच्या राक्षसाशी प्रेम करू लागले. त्याला शिवशंकरांचे भजन पूजन प्रिय नव्हते. म्हणून एक दिवस तो हरिणाची शिकार करायला गेला. तेव्हा मी कैलास पर्वतावरती भगवान शंकरांचे दर्शनच केले. तेव्हा त्यांनी मला शाप दिला, तू हरिणाच्या जन्मात जा, तुझा पती देखील हरिण होईल. हे ऐकून मी भगवान शंकरांची क्षमा मागितली व प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी उशाप दिला, 12 वर्षाचा काळ गेल्यानंतर तुम्ही पुन्हा पूर्ववत व्हाल आणि आम्ही पृथ्वीवर जन्म घेतला आहे. आता मी माझा गर्भ सुरक्षित ठेवून परत येते. पण निषादने सांगितले, मी तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवणार. तिने सर्व महापापे वर्णन केली व ती सर्व पापे मला लागतील असे सांगून मला शिवपूजेच्या अपहाराचा देखील दोष लागेल असे शपथ घेतले. त्याने होकार दिला. हरिणी पाणी प्यायली व स्वगृही गेली. त्यानंतर व्याध पुन्हा बिल्वदळे तोडून टाकत होता. ती भगवान शंकरांच्या पिंडीवरती पडत होती. 2 प्रहर रात्र झाली. अनासाये त्यास जागरण घडले. पुन्हा दुसरे हरिण आली. सरोवरावरती जल पिण्यास आले. निषादने बाण लावला व तिच्यावरती सोडणार तितक्यात तिने सांगितले, मी माझ्या पतीची इच्छा पूर्ण करून येते. व्याधाने तिला विचारले, पण मी तुझ्यावरती कसा काय विश्वास ठेवणार. तेव्हा तिने देखील अनेक महापापे सांगितली व मी जर परत आले नाही तर ही महापापे मला लागतील असे सांगितले. ती पाणी प्यायली व स्वगृही निघून गेली. पुन्हा व्याध बिल्वदळे खोडून खाली टाकत होता.
व त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होता. त्यानंतर पुन्हा एक हरिण आले. त्यास मारण्यासाठी शिकारीने बाण लावला, पण त्याने सांगितले, माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत, त्यांना विचारून मी परत येतो. त्याने देखील अनेक महापापे सांगितली. मी जर परत आलो नाही तर मला ही महापापे लागतील असे सांगितले. शिकारीने होकार दिला. तो जल प्यायला व आपल्या स्वगृही निघून गेला. निषाद पुन्हा बेल तोडून टाकू लागले. असे 4ही प्रहर जागरण झाले. रात्रीच्या 4ही प्रहरी शिवपूजन झाले. मुखाने भगवान शंकरांचे नाम घेत होता. त्यानंतर तिसरी हरिण आली. तेव्हाही निषादने तिला मारण्याची साठी बाण लावला. तिने सांगितले, मला लहान बाळ आहे, त्यास दूध पाजून मी परत येते. ती पण गेली. तिने बाळास दूध पाजले. एकीची प्रसूती झाली. एकीने पतीची कामना पूर्ती केली. त्यानंतर हरणासहित दोन्ही हरिणी तेथे परत आल्यात व सर्वांना पाहून तो आश्चर्यचकित झाला की यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला आहे. सर्वच म्हणू लागले, आधी मला मारावे. हे ऐकून व्याध मात्र रडू लागला. त्याने सांगितले, तुम्ही दिलेल्या ज्ञानामुळे माझी सर्व पापे नष्ट झाली. पण मी आता शिवलोकी केव्हा जाईल तुम्हीच सांगावे, कारण तुमच्यामुळेच माझ्याकडून आज तुम्हाला मारण्याचे पाप टळले, पुण्य प्राप्त झाले. कारण तुम्ही ज्ञान दिले, भक्ती मार्ग सांगितला. पण आता माझा उद्धार कधी होईल असे म्हणताच आकाशातून विमान आले. त्यात शिवगण बसले होते. त्याने त्यांना नमस्कार केला. सर्व हरिणांनी देखील दिव्य रूप धारण केले. निषाद शिवलोकी गेला व मृग शीर्ष नक्षत्र व हरिणी तारामंडळात स्थित झाल्यात. ही कथा जो भक्त श्रवण करतो, पठन करतो, त्यास पुण्य प्राप्त होते. ही कथा शिवलीलामृत ग्रंथात 2ऱ्या अध्यायात वर्णित आहे. या व्हिडिओत प्रस्तुत केले. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.